पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात जे उमेदवार उभे होते त्यापैकी आता हळूहळू निकाल पुढे यायला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील आपण पाहिलं तर जवळपास 1100हून अधिक उमेदवार होते 165 जागांसाठी आणि त्यापैकीच आता कोण उमेदवार जिंकून येणार, कोण निवडून येणार याकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलेलं आहे। यातच आता जे महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत त्यापैकी आपण प्रत्येक प्रभागावाईज आढावा घेणार आहोत आणि त्यासोबत काही प्रभागांमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे। तो गोंधळ सुद्धा काय सुरू आहे ते आपण सगळं पाहणार आहोत। नमस्कार, मी मोना एनपुरे आणि तुम्ही पाहता सिविक मिरर। आता सध्या पुणे शहरातले जे लेटेस्ट अपडेट आहेत ते आम्ही तुम्हाला सिविक मिररच्या माध्यमातून देतोय। सध्या पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 25 जो आहे तर तिथे ज्या रुपाली ठोंबरे आहेत त्यांच्याकडून गोंधळ केला गेला आहे, कारण तिथलं जे मतमोजणी आहे ती सुद्धा थांबवलेली आहे आणि त्या भागामध्ये गोंधळ सुरू आहे। त्याचे व्हिडिओज आता सध्या तुम्ही ही दृश्य याच्यामध्ये पाहू शकता। लाईव्ह हे सगळं तुम्हाला आता पाहता येईल। प्रभाग क्रमांक 25 असेल, प्रभाग क्रमांक 29 असेल, इथे सुद्धा काही प्रमाणात गोंधळ पाहायला मिळतोय। मतमोजणी दरम्यान या भागामध्ये गोंधळ सुरू आहे आणि सकाळपासूनच एक प्रभाग मोठ्या प्रमाणात चर्चेत होता, तो म्हणजे प्रभाग क्रमांक 28 आणि यामध्ये जेव्हा अंतिम फेरी झालेली आहे, तिसरी फेरी जी होती त्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रशांत जगताप हे 1400 मतांनी आघाडीवर होते। तिसऱ्या फेरीनंतर खरं तर पहिल्या फेरीपासूनच ते थोड्या आघाडीवर थोडे पिछाडीवर पाहायला मिळत होते। मात्र आता जेव्हा तिसरी फेरी येते तर तिसऱ्या फेरीमध्ये प्रशांत जगताप आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत। प्रशांत जगताप यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते आहेत। आपण पाहिलं की राष्ट्रवादीमधून त्यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर ऐनवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडून आत्ता सध्या आपण पाहिलं तर राज्यमंत्री जे होते आधीचे बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजित शिवरकर हा त्यांच्या विरोधात होता आणि आता त्यांना अभिजित शिवरकरचा पराभव केलेला आहे आणि त्यांचा खरं तर विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतो। लेटेस्ट अपडेट आपण सगळे पाहतोय, प्रशांत जगताप यांचा विजय झालेला आहे। त्यामुळे काँग्रेसने कुठेतरी खातं खोललं आहे असं सुद्धा म्हणता येईल, कारण की सकाळपासून जे आपण निकाल पाहतोय तर या निकालांमध्ये सगळेच भाजप प्रत्येक ठिकाणी भाजप आघाडीवर होतं, कुठेतरी राष्ट्रवादी आघाडीवर होतं। मात्र काँग्रेसचा पहिलाच हा विजय खरं तर म्हणावा लागेल, त्यामुळे काँग्रेसचे खातं खोललं आहे असं सुद्धा म्हणता येईल। सकाळपासून जी सगळी मतमोजणी सुरू आहे त्यापैकी आता प्रशांत जगताप हे पुन्हा जे अपडेट येतात त्याप्रमाणे 1534 मतांनी प्रशांत जगताप जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि त्यासोबतच बाकीच्या प्रभागांची जर परिस्थिती बघितली आपण तर पुण्यात प्रभाग कुठलाही असा नाही आहे ज्याच्यामध्ये काँग्रेसचे हे आघाडीवर असलेलं पाहायला मिळत नाही आहे। यासोबतच प्रभाग क्रमांक 22मध्ये सुद्धा काँग्रेसचे 4 उमेदवार जे आहेत ते आघाडीवर पाहायला मिळत आहेत। तर 22 जो प्रभाग आहे म्हणजे काशेवाडी आणि डायस प्लॉट, तर तिकडे आता सध्या दुसरी फेरी सुरू आहे आणि या दुसऱ्या फेरीमध्ये अविनाश बागवे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर ते आघाडीवर पाहायला मिळत आहेत। प्रभाग क्रमांक 3मध्ये सुद्धा भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत आणि प्रभाग 22ची आपल्याकडे आकडेवारी येते, आता आपण ती आकडेवारी पाहणार आहोत। मृणाल कांबळे 4228 मतं आहेत तिसऱ्या फेरीमध्ये, तर इंदिरा बागवे यांना 9108 अशी मतं आत्ताच्या मतमोजणीमध्ये समोर येत आहेत। संदीप लडकत आहेत ज्यांना 6575 मतं आहेत आणि त्यासोबतच रफिक शेख म्हणून जे उमेदवार आहेत तर त्यांना 9114 अर्चना पाटील ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्यांना त्यासुद्धा सध्या आघाडीवर आहेत। ॲक्च्युली त्या 100 मतांनी आघाडीवर असलेल्या पाहायला मिळतात। अर्चना पाटील सध्या 7950 अशी मतं पाहायला मिळतात, तर दिलशाद बाबू जे आहेत ते 7800 म्हणजे अगदी 100 मतांचा फरक पाहायला मिळतो आणि अविनाश बागवे जे आहेत तर ते 7877 मतं त्यांना पाहायला मिळत आहेत। ही तिसरी फेरी सुरू आहे। प्रत्येक प्रभागामध्ये जी फेऱ्या सुरू आहेत त्याप्रमाणे काय निकाल आहेत ते आपण पाहतोय। आता जर बघितलं तर भाजपचे 52 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 उमेदवार आणि काँग्रेसचे 3 उमेदवार असे
आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच जसं मी पहिला सांगितलं जो प्रभाग क्रमांक 25 आहे तिथे सुद्धा सध्या गोंधळ सुरू आहे। तिथली काय परिस्थिती आहे ती पण आपण पाहणार आहोत। गणेश भोकरे, रुपाली ठोंबरे हे जे दोन्ही उमेदवार आहेत तर ते तिथे आक्रमक झालेले आहेत। गणेश भोकरे नाही, त्यांची पत्नी अमृता भोकरे ह्या तिथला उमेदवार आहेत आणि तिथे काहीसा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। पोलीस आणि भोकरे आणि त्यासोबतच रुपाली ठोंबरे यांच्यात काही वाद झालेला पाहायला मिळतोय। अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा पाहणी केली जाते नेमकं काय घडलंय याबाबतची माहिती आपल्याला अगदी थोड्या वेळातच मिळेल। मात्र आताची जी परिस्थिती आपण बघितलं तर भाजप 52, राष्ट्रवादी काँग्रेस 5, तर काँग्रेस जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही 5-5 वर आपल्याला पाहायला मिळतात। पुणे शहरातली जी लेटेस्ट आकडेवारी आहे ती आपण पाहतोय। शहरातली ही एकूणच परिस्थिती आहे। काँग्रेसने सुद्धा खातं खोललेलं आहे। काँग्रेसकडून आपण पाहिलं साहिल केदारी हे सुद्धा प्रभाग क्रमांक 18 मधून आघाडीवर आहेत। अगदी काही वेळात ते विजयी झाल्याची अधिकृत घोषणा सुद्धा होईल, ते सुद्धा आघाडीवर पाहायला मिळतात। एकूणच बाकीचे प्रभाग जे आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, त्या प्रभागांमध्ये सुद्धा काय आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आकडेवारी सध्या समोर येते आणि त्या आकडेवारी प्रमाणे सध्या 52 उमेदवार आहेत भाजपचे जे आघाडीवर आहेत। काही वेळापूर्वीची जी हे आहे आकडेवारी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण जसं पाहिलं की ज्या तन्वी दिवेकर आहेत तर त्या भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील प्रभाग क्रमांक 20 मधल्या उमेदवार होत्या, ज्यांची आत्ताची जी आकडेवारी आहे मतमोजणीची तर ती 26,527 अशा आहे, त्या विजयी झालेल्या आहेत। आणि यासोबतच त्यांच्यासोबत भोसले रेश्मा भोसले ज्या आहेत त्या प्रभाग क्रमांक 7D मधून उमेदवार आहेत, भाजपच्याच उमेदवार आहेत त्या सुद्धा 7,415 अशी एकूण त्यांची मतं आता पाहायला मिळत आहेत। त्यांची फेरी आता सुरू आहे, 19वी फेरी सुरू आहे। अशा बऱ्याच फेऱ्या अजून बाकी आहेत, त्यामुळे आणखी पुढे काय अपडेट येणार आहे तर याच्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असणार आहेच। मात्र आत्ताची सध्याची जर आपण आकडेवारी पाहिलेली आहे, एकूणच पुण्यातल्या काही भागांमध्ये गोंधळ सुरू आहे, काही ठिकाणी मतमोजणी थांबवली गेलेली आहे, तर अशा प्रकारचं सगळं चित्र शहरामध्ये पाहायला मिळतं आहे। आगामी काळामध्ये नेमकं काय चित्र स्पष्ट होईल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर पुणे शहरातले जे 41 प्रभाग आहेत तर या संपूर्ण 41 प्रभागांसाठी हे मतदान पार पडलेलं आहे। 15 जानेवारीला मतदान पार पडलेलं आहे आणि 16 जानेवारी म्हणजे आज याबाबतचं मतमोजणी सुरू आहे। सकाळी 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि 165 जागांपैकी 3 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे बाकीच्या ज्या 163 जागा आहेत तर त्यासाठीच हे मतदान पार पडलेलं आहे। आणि नेमकं कोणाचा झेंडा हा पुणे महानगरपालिकेवर फडकणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत। अगदी काही तास बाकी आहेत आणि त्यानंतर आपल्याला समजणार आहे की नेमकं कोण विजयी होतं आणि कोण गुलाल उधळणार आहे। लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा सिविक मिरर। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर।